गृहिणी, आज आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघणार आहोत. एखादं मार्केट किंवा एखाद ट्रेंड जर डाऊन ट्रेंड असेल किंवा अप ट्रेंड असेल तर तो किती वर जाणार आहे शेअर प्राईस, किंवा खाली पडत असेल तर तो किती खाली पडणार आहे, याची माहिती आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्समधून मिळते. तर पहिला आहे सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय? ज्या किमतीवर शेअर खाली पडणं थांबते आणि परत वर जाण्याची शक्यता असते त्यालाच आपण सपोर्ट असे म्हणतो. तर समजा शेअरची प्राईस 100 आहे, इथून शेअर प्राईस खाली खाली येत आहे आणि इथं ही आहे सपोर्ट लाईन. इथून 80ला पडली आणि इथून वर जाणार, म्हणजेच ही झाली त्या शेअरची सपोर्ट लाईन. इथं बायर ॲक्टिव्ह असतात, म्हणजेच शेअर प्राईस कमी झाल्यामुळे ते बाय करायचा चान्स असतो. लो प्राईजला तो शेअर मिळत असतो, म्हणून इथं बायर ॲक्टिव्ह असतात. नेक्स्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपल्याला एखादं शेअर प्राईस वर जात असेल तर कितीपर्यंत जाणार हे सांगतं. म्हणजेच ज्या किमतीवर शेअर वर जाणं थांबतं आणि परत खाली येण्याची शक्यता असते ती किंमत म्हणजे रेजिस्टन्स असतो. कसं बघूया. ही आहे 100 स्टार्टिंग प्राईस. वर जात इथं 120ला गेली समजा. इथं आहे हा रेजिस्टन्स पॉईंट. इथून मार्केट खाली येण्याची शक्यता असते. म्हणजेच इथं सेलर ॲक्टिव्ह असतात, कारण इथं ऑलरेडी त्यांचं प्रॉफिट बुक झालेलं असतं. ते सेल करत असतात, त्यांचं टार्गेट बुक झालेलं असतं. ठीक आहे, तर आपण थोडक्यात समजून घेऊया. सपोर्ट म्हणजे काय, तर खालचा फ्लोअर आणि रेजिस्टन्सचा हा वरचा छत. म्हणजेच आता इथं मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, तर किती ट्रेंडवर जाणार, तर ही सपोर्ट लाईन आहे, इथपर्यंतच येणार. जर ब्रेक झाला आणि तर अजून मार्केटवर जाऊ शकतं. आणि ते फेक ब्रेकआउट आहे की रिअल आहे ते आपण परत बघूया. ठीक आहे, आणि हे इथून परत सपोर्टला टच करून खाली मार्केट डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे. इतर रेजिस्टन्सला टच करून परत वर गेलेला आहे. ही आहे त्याची रेजिस्टन्स लाईन. तर हे कसं काढतात, तर हे जे वरचे हायर पॉईंट असतात, मग 1 2 रिसेंटली 1 2 मिनिमम 2 पॉईंट घ्यायचे आणि ते हॉरिझॉन्टल लाईननी कनेक्ट करायची. ही झाली सपोर्ट लाईन. आणि तसंच खालच्या साईडला मार्केट कितीपर्यंत लास्ट खाली आलेलं आहे ते असे 2-3 पॉईंट पकडायचे. तर आपण 3 पॉईंट पकडलेला आहे. इथून आपण हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे. ही झाली रेजिस्टन्स लाईन. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा.